नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता जवळजवळ गणपती येण्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत आणि गणपती बाप्पा जर तुम्हाला बुक करायचे असेल तर आम्ही तुम्हाला एकदम क्यूट असे गणपती बाप्पा दाखवायला आलो आहे। मी आणि कोमल आज गणपती बाप्पा बघतो आहे आणि ते तुम्हाला पण दाखवतो किती मस्त मस्त असे बाप्पा आहेत ते। चला तर हा व्हिडिओ असणार आहे गणपती बाप्पांचा। तर बोला पहिला गणपती बाप्पा मोरया। चला तर व्हिडिओ बघूया। सगळ्यात आधी आपण आलो आहे DG आर्ट्सला। DG आर्ट्सचं जर लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर आता बघा, इकडून जो रोड येतो तो स्टेशनवरून आपला संतोष भवन साईडला रोड जातो आणि हे आहे आपला दामोदर पार्कच्या इथलं सिद्धिविनायक मंदिर आणि तिथेच त्याच्याच बाजूला हे आहे DG आर्ट्स। ते बाहेरच आहे डिस्प्ले। हा गणपती वा ती एकदम क्यूट आहे, वारकरी एकदम म्हणजे 1 फुटाचीच वगैरे मूर्ती असेल ही। त्याच्या बाजूला बघा कृष्ण अवतारातला, ही पण जवळजवळ 1 फुटाच्या आतली 1 फुटापर्यंतचीच आहे। महादेव असा फेस एकदम बाल रूपातला याचा, हत्तीवर बसलेली। त्याच्या बाजूला जर बघितली आपण तरी बघ एकदम स्वीट मूर्ती। मस्त पोजमध्ये बसलेली मूर्ती। त्याच्या बाजूला जर आपण बघितली तरी बघ श्रीकृष्णाच्या रूपातली। तुमच्या कारखान्याचं नाव काय? DG आर्ट्स। अजून 2 कारखाने पण आहेत तुमच्या इकडेच? अच्छा। आणि कोणी जर अशी ऑनलाईन मूर्ती दाखवली तुम्हाला, नाही जर फोटो दाखवला तर तसा पण भेटणार? आणि या आता सगळ्या POPच्या की मातीच्या पण भेटेल? मातीच्या पण भेटतील, POP आपल्यामध्ये 1.5 फूट अवेलेबल आहे। 1.5 फूट मातीची? माती। अच्छा। 2 फूट पाहिजे तर ऑर्डरवरती मागवून। ओके ओके। आणि रंगकाम जर आपल्याला जसं आवडेल तसं पण करून भेटेल? अच्छा अच्छा। वा, म्हणजे लोकांच्या पूर्ण आवडीचा गणपती बनवून भेटणार ते। DG आर्ट्स। ही मूर्ती बघा, या मूर्तीचा फेस बघा एकदम ओरिजिनल जो असतो हत्ती गणराज आपला तसं आहे। रंगकाम अजून त्याच्या वगैरे बाकी आहे। डोळे बघा एकदम भारी क्यूट। 2 मूर्त्या बघा, एक उंदरावर बसलेली आहे आणि त्याच बाजूला बघा हंसला घेऊन आहे। त्या गणपती बाप्पाची सोंड बघितली अशी छोटीशी क्यूटवाली आहे। या छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत, किती भारी, 1 फुटापर्यंतच्या आहेत या मूर्त्या। ही वर्क केलेली मूर्ती आहे। या गणपतीचा कलर टोन बघा किती मस्त आहे। गणपती बघा तबला वाजवते।
अष्टविनायकवाला गणपती, पूर्ण शेंदूरसारखा कलर आहे, लाल. त्याच्यात जर बाजूला आपण बघितलं श्रीकृष्णाचा अवतारातला दाखवला आहे, उभी मूर्ती आहे बघा. त्याचे डोळे बघा. आता आपण DG आर्ट्समधून बाहेर आलो आणि त्याच्यात जर पुढे स्टेशनच्या साईडला जर आलो आपण, तर आपल्या मागे जर आपण बघतोय समर्थ कला केंद्र आहे. आता तिथे जाऊन बघूया गणपती कसे आहेत ते. हा बघा, श्री साई समर्थ कला केंद्र, खाली त्याचा ॲड्रेस पण आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. एकदम अशा छोट्या आहेत, मोठ्या 8 इंचाच्या वगैरे आहेत मे बी. बघा प्लास्टिक घालून ठेवलं आहे. इथे गणपती बाप्पा जेवतोय असं दाखवलं आहे. मागे वारकरी. ही विठोबाची मूर्ती पण एकदम भारी आहे, प्लास्टिकमध्ये आहे म्हणून, पण एकदम मस्त आहे. ते दोन्ही हात विठोबासारखे फोल्ड करून ठेवले आहेत ना, मस्त वाटतं एकदम. कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त केलं आहे. महादेव किती मस्त आहे बघा, नंदीवर बसलेली मोठी मूर्ती आहे. हा बाल गणेशातला गणपती बघा कसा पोती वगैरे असं वाचतोय असं दाखवलं. ते पण एक मस्त आहे. उंदीर आम्हाला मोदक देतोय. जय मल्हारवाला.
मस्त मूर्ती आहे ही पण, हंसवाला गणपती. आणि हा बघा जास्वंदीच्या फुलावर बसलेला आहे. मस्त मस्त एकदम मूर्ती आहेत. माझे कपडे तुम्हाला चेंज झालेले दिसतील. खरं तर आज आहे दुसरा दिवस आणि एक वर्कशॉप तुम्हाला काल दाखवायचा होता, पण तो तिथे त्या दुकानात लाईट नव्हती त्या वर्कशॉपमध्ये, त्यामुळे काल दाखवता नाही आला. तर मी आज पुन्हा तिथे आलो. तर हा वर्कशॉप आहे अंबावाडीमध्ये, नालासोपारा. जर दामोदर हॉलच्या इथून जर तुम्ही आतमध्ये आलात तर अंबावाडीमध्ये हा वर्कशॉप आहे. ते इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना, त्या तुम्हाला मी आता दाखवतो. चला तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवूया. भेटूया आता अशाच नवीन नवीन गणपतीच्या कार्यशाळेंमधून. गणपतीचे वेगवेगळे असे रूप पाहूयात. बोला गणपती बाप्पा मोरया.